नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 1 कप रव्यापासून 4 पट फुलणारे पापड। हे पापड बनवण्यासाठी आपण खायचा सोडा किंवा पापड खाड वापरणार नाहीत। त्यासाठी रेसिपी पूर्णपणे पहा, तरी देखील हे पापड स्वादिष्ट बनून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। झटपट रव्याचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 8 कप म्हणजेच 8 वाटी पाणी घेणार आहे। आपण 1 कप रव्याचे पापड बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे पापड बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर रवा भिजत घालायची देखील गरज नाहीये, नाही आपल्याला वाट बघायची देखील गरज नाही। हे टोटल झालं आहे 8 कप पाणी। आता गॅसची फ्लेम आपण चालू करूया। पापड बनवत असताना आपण पापड खार किंवा खायचा सोडा देखील वापरणार नाही, तरी देखील आपले पापड 4 पट फुलून तयार होतील। त्यासाठी मी सांगितलेले पापडासाठीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही नक्की वापरा, तुमचे देखील पापड एकदम परफेक्ट बनून तयार होतील। पाणी गरम झाल्याच्या नंतर 2 टेबलस्पून तीळ टाकायचे आहेत, 1 टेबलस्पून जिरे, चवीनुसार 1 टेबलस्पून मीठ। पाण्याला चांगली अशी एक उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण 1 कप सुजी टाकायची आहे, पहा अशा प्रकारे, आणि एका हाताने सुजी टाकायची आहे। गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे आणि एका हाताने कंटिन्यूअस पळीने हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम स्टार्टिंगला आता लोच ठेवूया आणि कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे, नाहीतर बुडाला रवा चिटकून बसू शकतो। जर तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठा रवा घेऊ शकता, पण त्याला मिक्सरला एक वेळेस फिरवून घ्या। या रव्याला भाजायची गरज नाही ना, काहीच गरज नाही, फक्त एक वेळेस रव्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण कंटिन्यूअस आता 10 मिनिटांसाठी पळीने या मिश्रणाला हलवत राहायचं आहे। जर तुमच्याकडे मोठ्या साईजचं पातेलं असेल तर तुम्ही मोठ्या साईजचं पातेलं घेऊ शकता। या ठिकाणी माझ्याकडे मोठ्या साईजचं पातेलं अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी हे पातेलं घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे मोठ्या साईजचं पातेलं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। कंटिन्यूअस तुम्हाला हलवत राहण्याची गरज नाही, 2 ते 3 मिनिटांनंतर हलवायला तरी चालेल। 10 मिनिटांसाठी ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पहा मिश्रण हे मस्तपैकी आता घट्टसर बनत आहे। आता फक्त आपण 2 ते 3 मिनिटांसाठी या मिश्रणाला शिजू देऊया। एकदम झटपट बनणारे पापड आहेत, नक्की ट्राय करा ही रेसिपी। 10 मिनिटे झालेली आहेत। आता गॅस मी बंद केलेला आहे। आता या स्टेजला पहा हे बॅटर परफेक्ट आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर पहा मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते। छान असा सुवास येत आहे, याचाच अर्थ हे मिश्रण आपलं पापडसाठी परफेक्ट आहे। आणि दुसरी ट्रिक सांगते, ही अशा प्रकारे बुडवायची आहे आणि हलक्या हाताने वरी घ्यायची आहे। त्यानंतर जर पळीच्या बॅक साईडला जर अशी एक छान अशी लेअर येत असेल तर याचाच अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट आहे। पहा एक छोटीशी लेअर तयार झालेली आहे। आता या मिश्रणाला आता आपण 2 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण या मिश्रणाला पळी पापड घालणार आहोत। मोठ्या आकाराचे पळी पापड आपले घालून झालेले आहेत। 35 मोठ्या आकाराचे पापड घातलेले आहेत। जर तुम्ही छोट्या आकाराचे पापड घातलं असतं तर 50 पेक्षा जास्त पापड बनून तयार होतात। पहा अशा प्रकारे मी उन्हामध्ये पापड वाळत घातलेले आहेत। पहा आता या पापडांना आता आपण 1 ते 2 दिवसासाठी ऊन देऊन घेणार आहोत, ज्यामुळे हे पापड आपले वर्षभर टिकून तयार होतात। पहा किती मस्त पापड तयार झालेले आहेत। असं काही आपण पळी पापड घातलेले होते, पहा आता ते थोडे थोडे वाळलेले आहेत, थोडेफार ओले आहेत। त्यासाठी मी संध्याकाळी हे पापड काढून घेऊन फॅनच्या खाली वाळवलेले होते। हे पापड तुटू नये त्यासाठी खास टिप आहे, जेव्हा आपण हे पापड दुसऱ्या दिवशी वाळवायला आणतो त्यावेळेस अशा प्रकारे उलटाईन टाकायचे आहेत, त्यामुळे दोन्ही बाजू छान असे पलटून तयार होतात।
छान पापड तयार होण्यासाठी ही तुमच्यासाठी खास टीप आहे. आणि थोडेफार असे ओलसर पापड आहेत, त्यावेळेसच आपण पापड पलटून घ्यायचे, नाहीतर पापड तुटू शकतात. प्रत्येक पापड आपला मस्त झालेला आहे, एकही पापड आपला तुटलेला नाहीये. पहा, खूपच मस्त पापड बनून तयार आहेत. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता मी पापडाला अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. प्रत्येक पापड पलटून घ्यायचा आहे. आणि हे वाळल्याच्या नंतर दिवस मावता मी तुम्हाला हे पापड तळून देखील दाखवणार आहे. किती छान फुलतात ते पहा. 4 पट हे पापड फुलून तयार होतात. 2 दिवस उन्हामध्ये पापड वाळवल्याच्या नंतर पहा किती छान असे पापड आपले बनून तयार आहेत. पहा किती मस्त पापड तयार झालेले आहेत. एकदम ट्रान्सपरंट पापड तयार आहेत. पहा, माझ्या हाताचे बोट देखील दिसत आहेत, पाहू शकता. एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पापड आपले तयार आहेत. फक्त 1 कप रव्याचा पापड बनवलेले आहेत. पहा किती जास्त पापड बनून तयार झालेले आहेत. आणि हे पापड 4 पट फुलून तयार होतात. चला आता आपण पापड तळून बघूया. तेल गरम झालेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवत असाल तरी हे पापड छान बनतात. पहा किती छान असे फुलत आहे पापड. नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहा, आणखी एक पापड मी तुम्हाला तळून दाखवतो. पहा किती छान आपले पापड फुलत आहेत. पहा, 4 पट पापड हे खुलतात. पहा किती मस्त पापड झालेले आहेत. आणि बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही. किती छान दिसत आहेत आपले पापड. पहा किती मस्त पापड बनून तयार आहेत. तळल्यानंतर देखील पहा किती पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. पहा, एकदम खूपच मस्त.